ज्यावेळेस फुलकोबीचं फळ मॅच्युरिटीच्या मोर जाते तर त्या तिथे आपल्याला तुऱ्या आलेल्या दिसतात. मॅच्युरिटीच्या अगोदर हे फुल कसं असतं आपण पाहू. आता हे जे आहे हे एकदम फुल यायला चालू झालेलं आहे. आता हे जसं जसं वाढेल फुल तर तसं तर हे बघा हे फुल हे काढणी योग्य फुल आहे आणि हे आज काढायला आलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण याला काढू याला मार्केटला चांगले रेट मिळतील. पण ज्यावेळेस हे काढणीचे मोर जाईल हे जर आजच्या कंडिशनमध्ये जर नाही काढलं तर मग याला पिवळसरपणा यायला चालू होतो आणि याचे तुरे येऊन हे आपल्याला वेस्टेज जात आहे. ही एवढी छान फुलकोबी आहे परंतु याचं वजन जवळपास 1.5-2 किलोपर्यंत आहे. परंतु याचा कालावधी पुढे चालल्यामुळं याला हे तुरे यायला लागलेले आहेत आणि हे निरुपयोगी होऊन जाते. याला कुठलाही कस्टमर खरेदी करत नाही किंवा आपण याला विकू शकत नाही. शेतकऱ्यांना असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी भेसळ आलेली आहे. तर मित्रांनो भेसळ वगैरे असं काही नसतं. ज्यावेळेस त्याचं वय निघून जातं त्यावेळेस अशा प्रकारे हे पिवळं पडायला चालू होतं आणि याच्यातून एक एक तुरा यायला चालू होतं.